हां साहेब, आज राजकीय भूकंप झाला असं म्हटलं जातं अशोक चव्हाणांसंदर्भात. आपल्याकडे काय माहिती किंवा काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला वाटतं महाराष्ट्रात काँग्रेसच्या दृष्टीनं एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण की सन्माननीय अशोक चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आणि एक राज्याचे नेते राहिलेले आहेत आणि असं व्यक्तिमत्व जाणं थोडं नुकसानदायक निश्चितपणे होणार आहे. काय कारणं वगैरे काय आम्हाला त्याची कल्पना नाही, कारण की आम्ही सकाळी प्रसारमाध्यमातूनच ही माहिती त्या ठिकाणी घेतली आणि सकाळपासून बाळासाहेब थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा अनेक आमदार मंडळी आम्ही एकमेकाच्या चर्चेत आहोत आणि एकसंघपणे ही येणाऱ्या लोकसभा असू देत, विधानसभा असू देत, काँग्रेस पक्षाला पुढं घेऊन जायच्या भूमिकेतून आमची जी काही दुसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे ती निश्चितपणे सक्षमपणे हा झेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पण काय नेमकी कारणं वाटतात आपण राज्यस्तरीय नेत्या का असं वेळ आलेली आहे? नाही, आज त्यांचा खुलासा बघितल्यानंतर त्यांनी 2 दिवसात भूमिका स्पष्ट करतो म्हणून सांगितलेलं आणि या संदर्भात त्यांनी कुठलंही कारण दिलेलं नाही. त्यामुळं आता त्यांनी ते जोपर्यंत बोलत नाहीत त्याशिवाय कळणार नाही की नेमकी कारणं काय आहेत किंवा यामागची भूमिका त्यांची काय. हे मला वाटतं 1-2 दिवसात कळेल की नेमकी ह्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे. सर, उद्या राज्य सरकारबरोबर आपण नाही, आज राज्यामध्ये काँग्रेस म्हणून तुम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जर राज्यस्तरीय नेते जर अशा पद्धतीने भूमिका घेत असतील तर कार्यकर्त्यांमध्ये थोडासा संभ्रम निर्माण होणार नाही का, किंवा त्यांचं खच्चीकरण थोडंसं या सगळ्या प्रकारात? नाही, निश्चितपणे थोडं वातावरण राज्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडं चिंतेचं वातावरण निर्माण होते, परंतु शेवटी आता आलेल्या प्रसंगाला सामोरा जाणं आणि त्या प्रसंगातून वाट काढणं हा प्रयत्न आम्हा सर्व मंडळींना सामुदायिकरित्या करावा लागेल. उद्या परवा दिवशी कदाचित सर्व आमदारांची बैठक बोलवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अनायशी 14 आणि 15 तारीख हे राज्यसभेचे फॉर्म भरायच्या तारखा होत्या. आम्ही अनायशी मुंबईमध्ये असणारच होतो. त्यामुळं मी आता मला विधान परिषदचा गटनेता म्हणून आजच मुंबईला त्या ठिकाणी जावं लागेल. आम्ही उद्या आज दुपारीच हे झाल्यावरच थोरात साहेब आणि यांची फोन झाला की या म्हणून, परंतु आज जाणं शक्य नव्हतं. आज रात्री मी जाणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे बसून शेवटी आम्ही जे आमदार मंडळी आहोत ते एकत्रितपणे राहून ही काँग्रेसची लढाई जिवंत ठेवायचा 100% आमचा प्रयत्न राहणार आहे. साहेब, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काँग्रेस मात्र आतापर्यंत एकसंघ राहिली होती. काँग्रेस मात्र पोहायला काही तिथं जमलं नाही, राजीनामा देऊन नेत्याचा. नाही, मला वाटतं 2 दिवस जाऊ देत. नेमकं 2 दिवसानंतर स्पष्ट भूमिका झाल्यावर त्याच्यावर योग्य प्रतिक्रिया देणं संयुक्तिक राहील. आज त्याच्यावर प्रतिक्रिया अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आज त्याच्यावर बोलण्यापेक्षा त्याची कारणं काय किंवा काय हे 2 दिवसात झाल्यानंतर सगळेच जण त्याच्यावर आपली प्रतिक्रिया देतील, आम्ही त्याच्यावर बोलू. एकूणच तर पाहिलं राजीनामा मात्र दिला आहे, पण कुठेतरी एक राज्यभरामध्ये चर्चेला उदाहरण आहे की गट घेऊन ते जाणार, ती चर्चा आहे, कसं पाहायचं? आज त्यांच्या वक्तव्यातून आज मी काही जवळजवळ 20-22 आमदारांशी मगाचपासून सकाळपासून बोललेलो आहे. ज्यांच्याशी मी बोललेलो आहे ते तरी फर्म आहेत अशी परिस्थिती आहे. नाना पटोले असतील, थोरात साहेब असतील किंवा पृथ्वीराज भाऊ असतील, ज्येष्ठ नेते सगळ्यांशी बोलत आहेत आणि मला वाटतं 1-2 दिवसात स्पष्टता येईल की नेमकं ही जी बातमी येते की काही लोक जाणार आहेत त्यात फार काय तथ्य असेल असं मला वाटत नाही. हा व्यक्तिगत त्यांचा निर्णय कदाचित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आत्ता आपण सर्वे बघितला तर सगळ्या सर्वेमध्ये जवळजवळ 25 ते 26 सीटा महाविकास आघाडीला येत आहेत. हे स्पष्टपणे वातावरण राज्यामध्ये दिसते. आता हे राज्यातलं वातावरण बिघडवायचा प्रयत्न होतोय का ही शंका होते आणि त्यामुळं निश्चितपणे पुढच्या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे की लढाई आपण करूया. वातावरण चांगलं आहे. महाविकास आघाडी म्हणून येणारं काळ महाविकास आघाडीसाठी आहे. लोकांच्या अपेक्षा महाविकास आघाडी करून आहेत. महायुतीचा चाललेला कारभार याच्याबद्दल लोकांच्यामध्ये रोष आहे आणि मला वाटतं एकत्रित राहिलो तर ही लढाई आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास सगळेच बोलताना या ठिकाणी देतात आणि मला खात्री आहे की तो यशस्वी होईल. नाही, दिल्लीतनं चालू आहे, दिल्लीतनं फोन चालू आहेत, सगळ्या आमदारांशी संवाद चालू आहे, सगळ्यांशी चर्चा चालू आहे. शेवटी फायर फायटिंग हे कुठल्याही पक्षात वरिष्ठ नेत्यांपासून ते राज्य पातळीवरचे सगळेजण प्रयत्न करणारच, कारण की मी मगाशी म्हटलं तसा हा धक्का आहे.
आणि म्हणून ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी जे जे करावं लागतं पक्ष म्हणून ते पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय खरगे साहेब असतील, वेणुगोपालजी असतील, हे सगळे करतायत. आम्ही त्याला स्थानिक राज्य पातळीवरचे आम्ही सगळे त्याला मदत करून एकसंघपणे काँग्रेस अबाधित ठेवणे हा आमचा सगळ्यांचा सामुदायिक प्रयत्न असेल. शायनिंग इंडियाच्या वेळेला ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली, तीच परिस्थिती सध्या दिसते. नाही, आज वातावरण तुम्ही बघितलं, लोकांना ह्या सगळ्या गोष्टी न पटण्यासारखे आणि म्हणून लोकांच्यात तुम्ही गेला तर लोकांच्यातला जो काही मतप्रवाह आहे, आज सोशल मीडियावर देखील लोक म्हणतात की महाविकास आघाडीनं घट्ट राहावं. आम्ही त्यासाठीच उद्या मोर्चा काढला होता. म्हणजे आज आता तो मोर्चा 2-4 दिवसानंतर आम्ही पुन्हा परत आल्यानंतर मी त्या मोर्चाचं नियोजन करणार आहे. 20 तारखेला पानसरे साहेबांचा स्मारकाचा कार्यक्रम आहे. पवारसाहेब, डी राजा, थोरातसाहेब ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि महायुतीचं जे काय चाललेलं आहे तो कारभार लोकांना मान्य नाही आहे, हे सर्वेतून स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे अगदी लोकसभेतला देशातला मूड काही ठिकाणी वेगळा दिसतो, परंतु महाराष्ट्रातला मूड मात्र 50-50% आज दिसतो. आमचं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून हा मूड तोडायचा प्रयत्न निश्चितपणे उलट्या बाजूनं होणार आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटित राहणं ही काळाची गरज असणार आहे. लोकांना आम्ही संघटित पाहिजे, आम्ही ताकदीनं लढणारे दिसलो पाहिजेत. आणि मला वाटते तेच आव्हान आमच्यासमोर असेल. आणि आम्ही निदान आज जे काय आम्ही तरुण आमदार त्या ठिकाणी आहोत, दुसऱ्या फळीतले आहोत, जे ऐन उमेदीमध्ये आता या काँग्रेसमध्ये आम्ही काम करतोय, आमच्यावर लोकांच्या आशा आहेत आणि आम्ही खात्रीला ही लढाई पुढे घेऊन जाणार आहोत. सक्षम विरोधक नसला पाहिजे अशी भाजपची भूमिका वाटते, कारण राष्ट्रवादी झालं, शिवसेना, काँग्रेस. नाही, बिहारमध्ये बघितलं, झारखंडमध्ये बघितलं, सगळीकडे तीच परिस्थिती आहे की पुढं कोण असलंच नाही पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी केलं जाते. परंतु शेवटी मतदाला जाताना लोक बटन दाबणार आहेत. लोक बटन दाबताना हा सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहेत की हे देशामध्ये नेमकं लोकशाही टिकते का, विरोधी पक्षांना कशा पद्धतीनं फोडलं जातं आहे, ह्या सगळ्याचा विचार. कारण निवडणुका झालेल्याच नाहीत. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये ह्या सगळ्या घटना महाराष्ट्रात घडल्यानंतर निवडणुका झालेल्या. एकदा निवडणुका झाल्या की हे लोक त्याचं उत्तर देतील. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला एखादा नेता भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो या काही नाही, आता ती परिस्थिती भाजपची आता बघतोय आपण. आता ज्यावेळी शिंदेसाहेब गेले त्यावेळी काय परिस्थिती झाली आपण माहीत आहे. दादा गेल्यानंतर राहिलेले मंत्रिमंडळ कुणाला मिळाले, काय मिळाले हे आपण पाहतोय. आज खदगत भाजपमध्ये वाढलेली आपल्याला भविष्यकाळात दिसेल. कारण की शेवटी या सगळ्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. विधान परिषदच्या जागा ज्या जाहीर करायच्या होत्या त्या झाल्या नाहीत. आता राज्यसभेच्या जागा जाहीर झाल्यानंतर लक्षात येईल की भाजपची नेमकी भूमिका मूळ भाजपच्या लोकांना संधी देणे आहे का बाहेरून आलेल्यांना संधी देणे, हे आता 1-2-4 दिवसामध्ये स्पष्ट होईल. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या नेत्यांवर नाही, आज विषय तो सगळी देशभर तो विषय आहे. परंतु आता शेवटी आम्ही जे म्हणलं की काँग्रेस म्हणून आम्ही एकसंघ राहणार आहोत, आम्ही जी काय मंडळी आहोत, आणि ताकदीनं महाविकास आघाडी सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.